नाही, मला एक कळलं नाही, तुम्ही हा प्रश्न मला करताय का अजितदादांच्या गटाला करताय? कारण का आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आता जेव्हा 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या देशामध्ये होती तेव्हा सुप्रियाताई खासदार होत्या. सुप्रियाताई आदरणीय पवार साहेबांच्या मुलगी आहेत. पण हे असताना सुद्धा तिथं ताईंना कधीही साहेबांनी संधी दिली नाही. संधी कोणाला दिली तर मग प्रफुल्ल पटेल साहेब असतील, इतरही जे सर्व आपले नेते आहेत त्यांना तिथं कुठेतरी संधी दिली गेली. तिथं ताईंना कधी संधी नाही दिली. आता मी जिल्हा परिषद सदस्य होतो. मी सदस्य असताना मला तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं. महाविकास आघाडी सरकार जेव्हा फॉर्म झाली तेव्हा इतर नेत्यांच्या जवळच्या लोकांना संधी दिली गेली, पण मला तिथं पद नव्हतं आणि आम्ही कधी तिथं कंप्लेंट केली नाही, कारण सुरुवात होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण संघर्षच करतो. आता अजितदादांनी तो निर्णय का घेतला, राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाहीतर त्यांचे नेते हे कुठेतरी कुजबूज करत असतील, नाहीतर बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं. पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात, हे वेगळं कुटुंब आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं. दादा, तुम्ही जरी असं बोलत असला की अजित पवारांचं कुटुंब वेगळं, तरी सुद्धा बारामतीचं राजकारण जे सगळे बघतायत, महाराष्ट्राचं राजकारण जे सगळं बघतायत, त्यांच्यासाठी पवार फॅमिली ही एक आहे. पवार फॅमिलीमध्ये सध्या 3 खासदार आहेत जे एकट्या बारामतीमध्ये येतात, 2 आमदार आहेत, त्यामधला एक बारामती येतो आणि दुसरे तुम्ही आहात. त्याच्यामुळे घराणेशाहीवरती टीका होते आहे आणि पवार कुटुंबावरती एकूणच टीका होते. एक तर टीका करणारे लोक कोण, तर सगळ्यात मोठी टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात. आता विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या, आता मुंडे साहेबांचं कुटुंब